नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शलवंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 13 नोव्हेंबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण जाणून घेणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच आपल्या फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का। जरबेराची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती जरबेराची आवक झालेली पाहायला मिळते। तर त्याचबरोबर क्वालिटी पाहू शकतो, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये जरबेराची आवक पाहायला मिळते। तर बॉक्स पॅकिंगमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला जरबेराची आवक पाहायला मिळते। एक्सपोर्टसाठी माल जो आहे तो जरबेराचा माल जो आहे एक्सपोर्ट होताना पाहायला मिळते। तर आवक आपण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती जरबेराचे जे आहे ते एक्सपोर्टसाठी आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून जरबेराचे दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती झेंडूची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून झेंडूचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार शेवंतीचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। ॲस्टरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्टरसाठी साधारणतः दर जे आहेत ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापासून ॲस्टरचे दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार ॲस्टरचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। कलकत्ता झेंडूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दरामध्ये बदल आपल्याला गुलछडीसाठी देखील पाहायला मिळते। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लहान गुलछडीसाठी आवक पाहायला मिळते। लिलीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून लिलीचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून पासलीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या तुकडा गुलाबसाठी 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार डच गुलाबसाठी साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर कामिनीसाठी पाहायला मिळते। ब्लू डीजीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ब्लू डीजीसाठी साधारणतः दर जे आहे ते 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर ब्लू डीजीसाठी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून ब्लू डीजीसाठी दर पाहायला मिळते। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर त्याचबरोबर पिंक डीजीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक डीजीसाठी देखील पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून पिंक डीजीसाठी दर पाहायला मिळतात। आवक कमी आहे, त्याचबरोबर दरामध्ये बरेच दिवसापासून तेजी पिंक डीजी ब्लू डीजीसाठी पाहायला मिळते।
जिप्सो फुलाची क्वालिटी पाहू शकता तर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सो फुलाची पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून जिप्सो फुलाचे दर पाहायला मिळतात. तर आवक थोडीफार कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी जास्त झाल्यामुळे दरामध्ये तेजी आपल्याला बरेच दिवसापासून जिप्सो फुलासाठी झालेली पाहायला मिळते.